आणि एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे। तर या चौकशीबद्दल गजानन कीर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। खिचडी घोटाळा वगैरे काहीही नसून या खिचडी घोटाळ्यात काही हाती लागणार नाही असं सांगत गजानन कीर्तीकर आणि सूरज चव्हाण यांची बाजू लावून धरली आहे। तर ईडीचे प्रयोग बंद करा असंही ते म्हणाले। दुसरीकडे यावेळेस बोलताना त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून माझ्या मुलाच्या विरोधात मी प्रचार करणार आहे असंही त्यांनी म्हटलंय। तो धंदा होता त्यांचा, त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिम्युनरेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं। चेकने ते पैसे बँकेत टाकले, त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला। त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही, त्याच्यामध्ये फसगत नाही की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही। एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे। ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली। लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत। एकाचीच नाही, अनेकांची एन्क्वायरी चालू आहे खिचडीमध्ये। खिचडी घोटाळा झालाय का, न झालाय का, आणि खरोखर झाला असेल तर कितीचा झालाय, त्याच्यावर शिक्षा काय असायला हवी, हे चौकशी अंतीच येईल। चौकशी पार पडल्यानंतर सांगता येईल की याच्यामध्ये किती घोटाळा झालाय आणि किती झालेला नाहीये। कीर्तीकर साहेबांनी जे आपलं मत मांडले हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे पक्षाचं किंवा राजकीय आमचं मत नाही। सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा, त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवलाय त्याचा अनुभव गजानन कीर्तीकरांनी सांगितला। गजानन कीर्तीकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं गजानन कीर्तीकरांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यावं अशी आमचं जनतेला आव्हान आहे।